युवराज येडुरे यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लक्षवेधी कामे करत उभारी घेतली। या संस्थेच्या माध्यमातून भूदरगड, राधानगरी, आजरा तालुक्यातील बहुतांश गावातील महिला आणि मुलींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतःच्या पायावर त्यांना उभे केले। त्यातूनच आज हजारो महिला अनेक उद्योग आणि व्यवसायात प्रशिक्षित झाल्या आहेत आणि स्वावलंबीही बनल्या आहेत। तरुण वर्गातही त्यांनी प्रशिक्षण दिली आहेत। अनेक प्रकारे तरुणांनाही स्वावलंबी बनवण्याचे त्यांचे धोरण हे निश्चितच मार्गदर्शक आहे। त्यांनी उभे केलेले हे सारे काम स्वराज्य संस्थेचे आहे। त्याचबरोबर मतदारसंघातील आणि ग्रामीण भागाच्या विकासाची मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते करत असलेली सामाजिक आंदोलने आणि त्या अनुषंगाने जनतेत होत असलेली जनजागृती हे लक्षवेधक आहे। राज ठाकरे यांच्या स्वप्नातील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी ते करीत असलेली धडपड ही कौतुकाची बाब आहे। युवराज यांना शेतकरी विकासाच्या नवनवीन संकल्पना राबवायच्या आहेत। शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे आहे। शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचे आहेत। शेतकऱ्यांच्या 7/12वरील अडचणी सोडवायच्या आहेत। मनसेच्या माध्यमातून सारे आता उभे करायचे आहे आणि म्हणूनच त्या माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी नव्या जगाच्या नव्या युवा शिल्पकाराला म्हणजेच युवराज रामचंद्र येडुरे यांच्या रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी त्यांना बहुमताने निवडून द्या। प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा।